हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पेट्रोल डिझेल 2 रुपयांनी स्वस्त। उद्या सकाळी 6 वाजल्यापासून नवीन दर लागू होणार। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून मोठी घोषणा। पहिल्या बैठकीत तोडगा नाहीच। मुख्यमंत्री शिंदेंची शिवतरेंसोबत तासभर चर्चा। वर्षा बंगल्यावर 7 तास थांबल्यानंतर नंदनवन निवासस्थानी शिंदे शिवतरेंना भेटले। मुख्यमंत्री शिंदेंसोबत सकारात्मक चर्चा। शिंदेंना आमची बाजू समजावून सांगितली। चर्चा करून 2 दिवसात पुन्हा बैठक होणार। शिंदेंसोबतच्या भेटीनंतर विजय शिवतरेंची माहिती। शरद पवारांचं नाव आणि फोटो का वापरता? सुप्रीम कोर्टानं अजित पवार गटाला फटकारलं। शरद पवारांचं नाव आणि फोटो वापरणार नाही, लेखी द्या कोर्टाच्या सूचना। आमच्या पक्षाच्या अधिकृत बॅनरवर शरद पवारांचा फोटो नसतो, प्रफुल्ल पटेलांकडून स्पष्ट। तर कोणी फोटो वापरला असेल तरी तो पवारांची मतं मिळवण्यासाठी नसल्याचीही प्रतिक्रिया। अजित पवार गटाच्या निलेश लंकेंचा शरद पवार गटात प्रवेश निश्चित। मी काल, आज आणि उद्या पवारांसोबत, यापुढेही पवार साहेबांच्या विचारधारेवरच चालणार, निलेश लंकेंची भूमिका। निलेश लंकेंचं स्वागत करतो। लंकेंना काही गरज लागल्यास आम्ही मदत करू, शरद पवारांची प्रतिक्रिया। निलेश लंकेंच्या हाती तुतारी चिन्ह आमचं ठरलंय। लंकेंचे सोशल मीडियावर पोस्ट चर्चेत। तुतारी नगर दक्षिणच्या स्वाभिमानाची म्हणत। लंकेंकडून लोकसभा तुतारीवर लढवण्याचे संकेत। निलेश लंकेंना मी पक्षात घेतलं, काही गोष्टी समजावल्या, पण त्यांच्या डोक्यात काहींनी खासदारकीची हवा घातली। निलेश लंकेंवर अजित पवारांची प्रतिक्रिया। वसंत मोरेंनी पुणे कार्यालयात घेतली शरद पवारांची भेट। वसंत मोरेंकडून पवारांना पुणे लोकसभेच्या विजयाची हमी। पुण्याचं मैदान मारण्यासाठी शरद पवारांना भेटलो। खासदार कसा होऊ शकतो ही माहिती दिली। पवारांच्या भेटीनंतर वसंत मोरेंची माहिती। भाजपच्या हरिश्चंद्र चव्हाणांनी घेतली शरद पवारांची भेट। दिंडोरीतून उमेदवारी मिळण्यासाठी हरिश्चंद्र चव्हाण इच्छुक। शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष। पंकजा मुंडेंना बीडमधूनच आव्हान। शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे निवडणुकीच्या रिंगणात, सूत्रांची माहिती। बजरंग सोनवणे लवकरच पवारांना भेटण्याची शक्यता। महायुतीत धनंजय मुंडे असल्यामुळे प्रीतम मुंडेंपेक्षाही जास्त मतांनी निवडून येणार, पंकजा मुंडेंचा दावा। प्रीतम मुंडेंना विस्थापित होऊ देणार नाही, लोकसभेचं तिकीट मिळाल्यानंतर पंकजा मुंडेंचं वक्तव्य। मनसेनं दक्षिण मुंबईची जागा कमळाच्या चिन्हावर लढावी, भाजपचा आग्रह। लवकरच दिल्लीत बैठक, सूत्रांची माहिती। तर भाजप मनसे युतीच्या चर्चांना आशिष शेलारांकडून दुजोरा। रत्नागिरी सिंधुदुर्गचा तिढा सुटला। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर महायुतीचाच उमेदवार असेल, फडणवीसांचा दावा। मात्र जागा भाजपला की शिवसेनेला, सस्पेन्स कायम। मोबियाच्या उद्या होणाऱ्या बैठकीचं निमंत्रण नाही, पाडापाडीचं राजकारण करणाऱ्यांसोबत आम्ही नाही, प्रकाश आंबेडकरांची भूमिका। राजकीय पक्षांना मिळालेल्या निधीची माहिती निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध। संकेतस्थळावर निवडणूक रोख्यांची माहिती प्रसिद्ध। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर एसबीआयनं दिली होती माहिती। दापोलीतील वादग्रस्त साई रिसॉर्ट 4 आठवड्यात पाडण्याचे हायकोर्टाचे आदेश। सुनावणी दरम्यान साई रिसॉर्ट अनधिकृत असल्याचं सिद्ध। उद्धव ठाकरेंना अल्पसंख्याकांचे मत हवे, त्यांच्याकडून मुस्लिमांच्या लांगून चलनाचं राजकारण। शहांची टीका, तर सीएए कायदा पाहिजे की नाही, ठाकरेंनी स्पष्ट करावं, शहांचं ठाकरेंना आव्हान। भाजप आता भाडोत्रीत जनता पक्ष, भ्रष्टाचारी अभय योजना। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवीन योजना काढली। उद्धव ठाकरेंचा भाजपसह मोदींवर हल्लाबोल। रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मुंबईचा ऐतिहासिक विजय। अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात विदर्भावर 169 धावांनी मात। मुंबईच्या संघाला बीसीसीआयकडून आणि एमसीएकडून प्रत्येकी 5 कोटींचं बक्षीस जाहीर। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।